नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. वटपौर्णिमा आपल्याकडे खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थनाही करतात. वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर सुहासिनी आपला उपवास सोडतात. ह्या सणाच्या दिवशी महिला साज शृंगार करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. बघा, आज आपण बघणार आहोत की कुठल्या रंगाच्या साड्या आपण नेसायच्या आहेत, त्याचं महत्त्व काय आहे आणि कुठल्या रंगाच्या बांगड्या आपण घातल्या पाहिजेत. तर बघा, पहिली म्हणजे एकतर सुरुवात करावी जोडव्यापासून. पायात जर तुम्ही जोडवी घालत नसाल, आजकाल टो रिंग असं म्हणतात, तर पहिली पायात जोडवी घालायची. त्यानंतर आपण सहसा काय करतो की मॅचिंग बांगड्या घालतो. तेव्हा ठीक आहे, पण जेव्हा एवढा महत्त्वाचा सण आहे तेव्हा मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन की हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला. भले तुम्ही 2 घाला, 5 घाला, 7 घाला, वाढीव घालायच्या असतात. एका हातात 6 तर दुसऱ्या हातात 7, पण हिरवा चुडा किंवा हिरवा बांगड्या काचेच्या या नक्की घाला. मग तुम्ही मागे पुढे तुमच्या इमिटेशनच्या मॅचिंग ह्या तुम्ही घालू शकता. बघा, आता हिरव्या बांगड्या का घालाव्यात बरं? बघा, मूळतःच हिरवा रंग सात्विकतेचे प्रतीक असल्याने त्यात कणाकणाने प्रत्येक वेळी क्रियाशक्तीद्वारा नवचैतन्य निर्माण करण्याची ताकद असते. जेव्हा आपण हिरव्या बांगड्या किंवा हिरवा चुडा जेव्हा आपण घालतो त्यामध्ये सात्विक दैवी स्पंदने निर्माण होतात. त्यामुळे वातावरणातील अशुद्ध स्पंदने नष्ट होऊन त्या एक प्रकारचे संरक्षक कवच त्यात तयार होते. हळूहळू ही स्पंदने मनगटातून हातात व नंतर संपूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे सकारात्मक चैतन्य निर्माण होण्यास मदत होते. बघा, हिरव्या बांगड्यांना किंवा हिरवा चुडा जो आपण भरतो किंवा भले तुम्ही 4 बांगड्या घाला, पण त्या दिवशी घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, आता ह्या दिवशी बेंटेक्स किंवा मेटल किंवा काय म्हणतो आपण प्लास्टिक ह्याच्या बांगड्या प्लीज घालू नका. त्या दिवशी काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या, जसं आता मी तुम्हाला दाखवते आहे प्लेन किंवा बेंटेक्समध्ये काळ्या, तर त्या प्लीज घालू नका. आणि एक बांगडीसुद्धा आपल्या हातात घालायची नाही. म्हणजे फक्त एकच बांगडी किंवा एकच सिंगल बांगडी अशीही घालू नका. त्याबरोबर 2 किंवा 4 हिरव्या काचेच्या बांगड्या तरी नक्की घाला. त्यानंतर आता आपण बघूया की कुठल्या साड्या किंवा कुठल्या कलरच्या साड्या आपण नेसल्या पाहिजेत. बघा, ह्या वटपौर्णिमेला हिरव्या साडीला खूप महत्त्व आहे. बघा, हिरव्या रंगाला पण खूप महत्त्व आहे. बघा, हिंदू धर्मात पूजेच्या वेळी हिरवा रंग देखील वापरला जातो. तो निसर्ग आणि आयुर्वेदाचे सूचक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार हिरवा रंग बुधग्रहाचे प्रतीक आहे. पूजेमध्ये हिरव्या रंगाचा वापर केल्यास व्यक्तीला आरोग्य खूप चांगले लाभते. म्हणून जमलंच तर हिरव्या रंगाची साडी परिधान करायला विसरू नका. त्यानंतर येतो तो म्हणजे लाल रंग. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचेही देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे. हिंदू धर्मात नवविवाहित महिला लाल रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या बांगड्या हे नक्की घालतात. बघा, देवी लक्ष्मीला लाल रंग हा खूप आवडतो. माता लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात आणि लाल रंग माता लक्ष्मीचा खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता. आता तिसरा रंग म्हणजे पिवळा रंग. बघा, आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. घरात कोणतेही धार्मिक विधी किंवा पूजा असो तर ह्या वेळेला पिवळा रंग वापरणे हे खूप शुभ मानलं जातं. भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो. पिवळा रंग सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजेसाठी पिवळ्या रंगाचे आपण वस्त्र किंवा कापड हे वापरतो. त्यानंतर पिवळा रंग हा गुरूंना सुद्धा खूप प्रिय आहे.
त्यामुळे तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची साडी असेल तर ती नक्की परिधान करा. आता पुढचा रंग आहे भगवा म्हणजे ऑरेंज. बघा, भगवा रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज किंवा राम, कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वजसुद्धा केशरी रंगाचे होते. केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे. बघा, आपल्या धर्मामध्ये भगवे रंग ऋषीमुनी, संन्यासी असे घालतात. त्यामुळे या रंगाला खूप महत्त्व आहे. जर तुमच्याकडे नारंगी म्हणजे ऑरेंज रंगाची साडी असेल तर तुम्ही ही सुद्धा नक्की परिधान करू शकता. त्यानंतर तुम्ही जांभळ्या कलरची साडी किंवा गुलाबी कलरची साडी असंही तुम्ही परिधान करू शकता. आता आपल्याला कुठल्या साड्या परिधान करायच्या नाहीत, म्हणजे कुठल्या कलरच्या साड्या आपल्या परिधान करायच्या नाहीत, त्या म्हणजे काळ्या, पूर्ण काळ्या डॉट, प्लेन काळं डिझाईन अजिबात त्या दिवशी घालू नका. पूर्ण व्हाईट साडी किंवा पांढरी साडी आपल्याकडे घालत नाही, तुम्हाला माहिती आहे ते अजिबात आपल्याकडे वापरलं जात नाही किंवा घातलं जात नाही. त्यामुळे त्या दिवशी पूर्ण व्हाईट साडी घालू नका. बघा, आता व्हाईट साडीवरती बरंच काही डिझाईन आहे तर ती चालू शकते, पण जनरली मी तुम्हाला म्हणेल की ॲटलिस्ट त्या दिवशी स्किप करा. हे जे कलर्स मी तुम्हाला जे सांगितले आहेत आणि त्याच्या पाठीमागे जे महत्त्व आहे त्यामुळे हे कलर्स सजेस्ट केले जातात. कारण म्हणजे आपण जर समजा त्या कलरची साडी नेसली आणि तसेच जर आपण साज शृंगार जर आपण केले, हिरवा चुडा घातला, छान गजरा, पायात जोडवी, हे सगळं घातलं तर त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि आपल्याला आपण जे पूजा करणार आहे त्याचं फळ आपल्याला 100% मिळतं. त्यामुळे ह्या ज्या साड्यांचा जे कलर आहेत, बघा, भले तुमच्याकडे काठपदराची असे ना किंवा सिंपल साडी असे ना, काहीही प्रॉब्लेम नाही. तो रंग त्या दिवशी परिधान करणे हे महत्त्वाचं आहे. हिरव्या काचेच्या बांगड्या घालणं हे महत्त्वाचं आहे. जोडवी, गजरा किंवा वेणी किंवा टिकली लावणं. आणि प्लीज एकच माझी विनंती आहे, या दिवशी प्लीज सूटमध्ये किंवा चुडीदारमध्ये, लेगिन्समध्ये, कुर्त्यामध्ये प्लीज जाऊन पूजा करू नका. असं खूप हे वाटतं की फक्त एक दिवस किंवा एक दिवस त्याच्यामधला सुद्धा 1 तास आपल्याला फक्त ती साडी नेसून जायचं असतं. या व्रताला खूप आध्यात्मिक असं महत्त्व आहे. त्यामुळं प्लीज साडी नेसून जावा, ही कळकळीची विनंती आहे. त्या दिवशी जेव्हा तुम्हाला जमेल म्हणजे शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या नवऱ्याला औक्षण करायला विसरू नका आणि त्यांच्या पाया पडायला विसरू नका. त्या दिवशी त्यांचा मान आहे आणि आपण त्यांच्यासाठी, आपल्या सौभाग्यासाठी ही पूजा करतो, हे व्रत करतो आणि आपला संसार आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करतो. त्यामुळं औक्षण हे त्या दिवशी नक्की करा. प्लस त्या दिवशी आपले मिस्टर किंवा प्रत्येकाचे जे नवरे आहेत ते बायकोला काहीतरी गिफ्ट देतात. बघा, आता देण्याची एकदम कंपल्शन किंवा हट्ट अजिबात करू नका. त्या दिवशी त्यांनी जर दिलं तर ठीक आहे, पण मी सगळ्या दादांना विनंती करेन की 1 गजरा किंवा 1 गुलाब तरी त्या दिवशी तुमच्या बायकोला प्लीज आणून द्या आणि मग तिच्या चेहऱ्यावरचं ते स्माईल बघा जे फक्त तुमच्यासाठी असतं. आणि छोट्या छोट्या गोष्टींनी आपली बायको कशी खुश होते ते तुम्हाला कळून जाईल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.